नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस यांची परत एक मेगा भरती इथं निघणार आहे। बद्दलचं नोटिफिकेशन इथे आलेलं आहे। तर काय आहे हे नोटिफिकेशन याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। पोलीस शिपाई भरती 2022-23 यांच्या महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 26/6/2022 सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची 80 रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील। याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांना माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याचबरोबर उमेदवारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येतील। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे। उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो। उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल। पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा। भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल। उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य आहे। लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील। सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा। त्याचबरोबर शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। तात्पुरती निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येईल। कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल। निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरत्या प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल। शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी ही तयार करण्यात येणार आहे। पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली कागदपत्रे, सामाजिक आरक्षण हे संपूर्ण अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ यांच्या उमेदवारासाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे। सदर जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी। तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांची खातरजमा करावी। भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येईल। उमेदवाराने संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचे आहे। त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत। मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अनरिझर्व्ह अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकत नाहीत। पदोन्नतीवरील आरक्षण संदर्भात शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विशेष अनुज्ञा याचिका बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाचा अधीन राहून मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक
27/6/2019 रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयात अधीन राहून रिक्त पदांची गणना केली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे. मेगा भरती ही निघणार आहे, तर त्याबद्दलचा अपडेट हा आहे. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.